विक्रम लहानपणापासूनच देखणा, उंचपुरा आणि बोलण्यात पटाईत होता. गावात त्याचं कुटुंब मानाचं होतं आणि त्याच्या वडिलांचीही चांगली प्रतिष्ठा होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि कठोर मेहनतीनंतर तो फौजेत दाखल झाला. संपूर्ण गावाने त्याचा सत्कार केला. आपल्या गावचा मुलगा देशाची सेवा करणार या अभिमानाने प्रत्येकाच्या डोळ्यात चमक होती. पण त्याच्या स्वभावात एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत होती. कॉलेजच्या दिवसांपासून त्याला महिलांशी सतत जवळीक साधण्याची सवय होती. मैत्रीच्या नावाखाली तो अनेक मुलींशी बोलत असे, खोट्या आश्वासनांनी त्यांचा विश्वास जिंकत असे आणि नंतर त्यांच्यापासून दूर जात असे. काही जणींना त्याच्या खऱ्या स्वभावाची कल्पना आली होती, पण छोट्या गावात बदनामीच्या भीतीने कुणी उघडपणे बोलत नसे. घरच्यांना मात्र वाटायचं की मुलगा थोडा मोकळ्या स्वभावाचा आहे. लग्न झालं की सगळं स्थिर होईल. सैन्यात नोकरी लागल्यानंतर त्याच्या वागण्यात अजून आत्मविश्वास आला. युनिफॉर्ममुळे लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले आणि तो त्या आदराचा मुखवटा म्हणून वापर करू लागला. सुट्टीवर गावात आला की नातेवाईकांच्या घरी जाणं, सगळ्यांशी गोड बोलणं, मदत करणं हे सगळं तो इतक्या सहजपणे करायचा की त्याच्या मनात काय चाललं आहे याचा कोणालाच संशय येत नसे. दुसरीकडे सई एका साध्या, संस्कारी आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली मुलगी होती. तिचे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी. लहानपणापासूनच तिला प्रामाणिकपणा, माणुसकी आणि नात्यांचा आदर शिकवला गेला होता. शिक्षणात ती हुशार होती, पण घरच्यांच्या इच्छेनुसार तिने पुढचं शिक्षण अर्धवट ठेवून कुटुंबाची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. तिच्या मनात संसाराविषयी खूप सुंदर कल्पना होत्या. तिला वाटायचं की नवरा हा सर्वात आधी मित्र असावा, ज्याच्यासोबत सुख दुःख वाटून घेता येईल. तिच्या आईने नेहमी सांगितलं होतं, संसार विश्वासावर टिकतो, भीतीवर नाही. म्हणूनच जेव्हा विक्रमचं स्थळ आलं तेव्हा सगळ्यांनाच ते योग्य वाटलं. फौजेत असलेला, चांगल्या घरचा, देखणा आणि स्थिर नोकरी असलेला मुलगा मिळणं म्हणजे नशीब समजलं गेलं. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची भेट घेतली. विक्रमने सईशी अगदी नम्रपणे संवाद साधला. तो तिच्या आवडीनिवडी विचारत होता. भविष्यात तिला पुढे शिकायचं असेल तर साथ देईन असं म्हणत होता. त्याच्या प्रत्येक शब्दात इतका विश्वास होता की सईलाही वाटलं, हा माणूस आयुष्यभर साथ देईल. काही महिन्यात साखरपुडा झाला आणि नंतर मोठ्या थाटामाटात लग्नही पार पडलं. गावभर त्या लग्नाची चर्चा होती. सईच्या आईवडिलांनी मुलीला आनंदाने निरोप दिला आणि तिच्या डोळ्यांतही नव्या आयुष्याची स्वप्न होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस खरोखरच आनंदात गेले. विक्रम प्रेमाने बोलायचा, तिला फिरायला घेऊन जायचा, तिच्यासाठी छोट्या छोट्या भेटवस्तू आणायचा. सईला वाटायचं की लोकांनी सांगितल्याप्रमाणे तिचं आयुष्य खरोखरच सुंदर होणार आहे. पण हळूहळू त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहू लागला. रात्री उशिरापर्यंत कुणाशी तरी चॅट करू लागला आणि सईने विचारलं की ऑफिसचे मित्र आहेत असं सांगून विषय टाळायचा. सुरुवातीला तिने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र एक दिवस नातेवाईकांच्या घरी गेले असताना तिने पाहिलं की विक्रम एका विवाहित महिलेशी गरजेपेक्षा जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या मनात शंकेचं बी पडलं, पण स्वतःला समजावत ती गप्प राहिली. कदाचित मीच चुकीचा अर्थ काढत असेल असं तिने स्वतःला पटवून दिलं. पण काही दिवसांनी त्याच्या फोनवर आलेले संदेश, लपवाछपवी आणि अनेक महिलांशी असलेले अनुचित संवाद पाहून तिच्या मनातली शंका वास्तवात बदलली. त्या क्षणापासून तिच्या स्वप्नांचा काचेसारखा तुकडा तुकडा होऊ लागला. बाहेर जगासाठी आदर्श फौजी असलेला विक्रम घराच्या चार भिंतीत मात्र पूर्णपणे वेगळा होता. आणि सईला हळूहळू समजू लागलं की तिने ज्या माणसाशी आयुष्य जोडण्याचा निर्णय घेतला त्याचा खरा चेहरा अजून तिच्यासमोर उलगडायचा बाकी आहे. आरवचा जन्म झाला त्या दिवशी संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. विक्रमने हॉस्पिटलमध्ये येऊन मुलाला हातात घेतलं. नातेवाईकांसमोर मोठमोठ्या आनंदाच्या गोष्टी केल्या आणि माझा मुलगा मोठा होऊन माझ्यासारखा देशाची सेवा करेल असं अभिमानाने सांगितलं. सई त्या क्षणी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात अजूनही एक आशा होती की आता तरी तो बदलेल, कारण बाप होण्याची भावना माणसाला अधिक जबाबदार बनवते असं तिने नेहमी ऐकलं होतं. काही दिवस खरंच तो शांत राहिला, पण जसजसा वेळ पुढे गेला तसतसा त्याचा खरा स्वभाव पुन्हा समोर येऊ लागला. तो अनेकदा कारण नसताना चिडचिड करू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून सईला दोष द्यायचा आणि तिच्या प्रत्येक निर्णयावर टीका करायचा. मुलाच्या संगोपनात मदत करण्याऐवजी तो तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त राहायचा. रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी बोलत बसायचा आणि सईने विचारलं की कोणाशी बोलताय, तर तुला प्रत्येक गोष्टीचा हिशोब का हवा असं उलट विचारून विषय संपवायचा. घरात नात्यांपेक्षा संशय, शांततेपेक्षा तणाव आणि विश्वासापेक्षा अंतर वाढत चाललं होतं. आरव 2 वर्षांचा झाला तेव्हा सईला दुसऱ्यांदा दिवस गेले. यावेळी तिच्या मनात आनंदापेक्षा काळजी जास्त होती. पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही काही बदल झाला नव्हता.
मग आता काय होईल याची तिला भीती वाटत होती. तरीही तिने स्वतःला सावरलं. मुलांना तरी पूर्ण प्रेम मिळायला हवं या विचाराने ती सगळं सहन करत होती. काही महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. मुलगी झाल्याचं ऐकून सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण विक्रमचा उत्साह फार काळ टिकला नाही. तो पुन्हा त्याच जुन्या सवयींमध्ये रमला. बाहेरच्या लोकांसमोर तो आदर्श कुटुंबवत्सल असल्याचा आव्हानायचा. मुलांना खांद्यावर घेऊन फिरायचा, फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर माझं जग अशा कॅप्शनसह पोस्ट करायचा. पण घरात मात्र मुलांशी खेळण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसायचा. आरव अनेकदा दारात उभा राहून विचारायचा, बाबा माझ्यासोबत खेळशील? आणि विक्रम, आता नाही, मला काम आहे असं म्हणून मोबाईलकडे वळायचा. लहान ईशा त्याला पाहून हात पुढे करायची, पण तो तिला उचलण्याऐवजी दुसऱ्या खोलीत निघून जायचा. सईला मुलांच्या डोळ्यात वडिलांबद्दलची ओढ दिसायची आणि तिचं मन आतून तुटायचं. एक दिवस दुपारी विक्रम अंघोळीसाठी गेला असताना त्याचा फोन पुन्हा वाजला. सईनं तो उचलला नाही, पण स्क्रीनवर आलेला संदेश तिच्या नजरेत पडला. कालची भेट अजूनही आठवते. त्या एका वाक्याने तिच्या मनात दडवून ठेवलेले सगळे प्रश्न पुन्हा जागे झाले. तिने शांतपणे फोन खाली ठेवला. संध्याकाळी विक्रम बाहेर गेला आणि त्यानंतर सईने घरात पडलेली काही जुनी कागदपत्रं आवरताना त्याच्या बॅगेत एका हॉटेलची पावती, काही भेटवस्तूंची बिलं आणि अनोळखी नावांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या पाहिल्या. तिला आता कोणत्याही पुराव्याची गरज उरली नव्हती. सत्य तिच्या समोर उघड उभं होतं. त्या रात्री ती मुलांना झोपवून बराच वेळ खिडकीत बसून राहिली. बाहेर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे दिवे दिसत होते, पण तिच्या आयुष्यात मात्र अंधारच अंधार होता. मी हे अजून किती दिवस सहन करणार? माझी मुलं मोठी झाली की त्यांना हे सगळं दिसलं तर? हा प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. ती पहिल्यांदाच स्वतःच्या भीतीपेक्षा मुलांच्या भविष्यासाठी जास्त घाबरू लागली. त्या रात्री तिने मनाशी एक निश्चय केला, आयुष्य असंच जगायचं नाही. योग्य वेळ आली की ती स्वतःसाठी आणि आपल्या दोन्ही मुलांसाठी नवा मार्ग निवडेल. कितीही कठीण असला तरी. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये यावेळी फक्त दुःख नव्हतं. त्यात एक शांत, ठाम आणि आतून उगवलेलं धैर्यही मिसळलेलं होतं. आरव आता शाळेत जाऊ लागला होता आणि ईशाही हळूहळू मोठी होत होती. मुलांच्या निरागस हसण्यात सईला जगण्याची ताकद मिळत होती. पण घरातलं वातावरण दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण होत चाललं होतं. विक्रमच्या वागण्यात कोणताही सकारात्मक बदल दिसत नव्हता. उलट त्याचा अहंकार वाढत चालला होता. गावात किंवा नातेवाईकांमध्ये तो स्वतःला आदर्श पती आणि जबाबदार वडील म्हणून सादर करायचा. एखाद्या समारंभात तो सईला प्रेमाने हाक मारायचा, तिच्यासाठी खुर्ची पुढे करायचा, लोकांसमोर तिची काळजी घेत असल्याचा आव्हानायचा आणि सगळ्यांना वाटायचं की सईचं आयुष्य किती सुखी आहे. पण घरी परतल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं व्हायचं. तो किरकोळ कारणांवरून रागवायचा, तासनतास अबोला धरायचा, सईच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढायचा आणि घरात सतत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करायचा. मुलांसमोरही तो तिच्याशी कठोर शब्दात बोलायचा. आरव अनेकदा आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून गप्प बसायचा, तर ईशा आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिला बिलगून राहायची. त्या लहानग्या मुलांना शब्दात काही समजत नव्हतं, पण घरातलं दुःख त्यांना जाणवत होतं. एकदा दिवाळीच्या सुट्टीत सई माहेरी गेली. आईने तिचा चेहरा पाहताच विचारलं, तू खूप थकलेली दिसतेस, सगळं ठीक आहे ना? त्या प्रश्नाने सईचं मन भरून आलं. काही क्षणांसाठी तिला वाटलं की आज सगळं सांगून टाकावं, पण लगेच तिला वडिलांचा अभिमान, आईची काळजी आणि समाजाचे प्रश्न आठवले. तिने हसत विषय बदलला आणि मुलांच्या गमती जमती सांगू लागली. त्या रात्री मात्र तिची आई तिच्याजवळ बसली आणि हळूच म्हणाली, मुली, आयुष्यात काही अडचण असेल तर ती एकटीने उचलू नकोस. हे ऐकून सईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण तिने पुन्हा स्वतःला सावरलं. दुसऱ्या दिवशी ती परत सासरी आली. तिला वाटलं होतं की काही दिवस दूर राहिल्यामुळे मन हलकं होईल, पण घरात पाऊल टाकताच पुन्हा तेच वातावरण तिची वाट पाहत होतं. विक्रमला तिच्या भावनांशी काही देणं घेणं नव्हतं. तो स्वतःच्या जगात व्यस्त होता आणि बाहेरच्या लोकांसाठी चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत होता. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा सईच्या मनात एक वेगळाच विचार आकार घेऊ लागला. तिने घरातल्या जुन्या शिवणयंत्रावर पुन्हा काम सुरू केलं. सुरुवातीला शेजारच्या 2-3 महिलांचे कपडे शिवायला घेतले. नंतर ओळखी वाढल्या, काम वाढलं आणि थोडे थोडके पैसे हातात येऊ लागले. त्या पैशांतून तिने मुलांसाठी पुस्तकं घेतली, शाळेची फी भरली आणि थोडी बचतही करू लागली. विक्रमला याची फारशी पर्वा नव्हती. उलट तो तुझ्या या छोट्या कामाने काय होणार असं म्हणून तिची खिल्ली उडवायचा. पण सई गप्प राहायची, कारण आता ती फक्त संसार टिकवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम करत होती. तिच्या मनात एक स्वप्न हळूहळू स्पष्ट होत होतं. असं घर जिथे मुलं भीतीने नाही तर आनंदाने झोपतील, जिथे प्रत्येक दिवस अपमानाने नाही तर आत्मसन्मानाने सुरू होईल. एका रात्री आरव झोपेत घाबरून उठला आणि आईला घट्ट मिठी मारून म्हणाला, आई,
आपण कायम असेच राहणार का? त्या निरागस प्रश्नाने सईच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. तिने मुलाच्या केसावरून हात फिरवला आणि मनाशी ठरवलं, आता माझ्या मुलांचं आयुष्य मी भीतीच्या सावलीत जाऊ देणार नाही. कितीही कठीण असलं तरी मी त्यांना सुरक्षित आणि शांत आयुष्य देईन. त्या रात्री तिने पहिल्यांदा स्वतःला कमकुवत नव्हे तर लढण्यासाठी तयार असलेली आई म्हणून पाहिलं. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आता फार दूर नव्हता. त्या रात्रीनंतर सईच्या मनातला निर्णय दिवसेंदिवस अधिक ठाम होत गेला. तिने कोणालाही काही न सांगता शांतपणे तयारी सुरू केली. शिवणकामातून मिळणाऱ्या प्रत्येक पैशातून थोडी थोडी बचत करू लागली. मुलांची महत्त्वाची कागदपत्र, शाळेची प्रमाणपत्र, स्वतःची ओळखपत्र आणि आवश्यक वस्तू तिने हळूहळू एका पिशवीत जमा करून ठेवल्या. विक्रमला याची काहीच कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे स्वतःच्या जगात व्यस्त होता. एके दिवशी त्याला पुन्हा काही दिवसांसाठी ड्युटीवर जायचं होतं. सकाळी तो घराबाहेर पडला तेव्हा सईने नेहमीप्रमाणे त्याला निरोप दिला. पण तिच्या मनात मात्र वेगळाच प्रवास सुरू झाला होता. त्याच्या गाडीचा आवाज दूरवर विरून गेल्यावर तिने घरात नजर टाकली. या भिंतीने तिचे किती अश्रू पाहिले होते, किती अपमान ऐकले होते आणि किती रात्री तिच्या भीतीच्या साक्षीदार झाल्या होत्या याची आठवण तिला झाली. पण यावेळी ती रडली नाही. तिने शांतपणे मुलांना तयार केलं. आरवने विचारलं, आई आपण कुठे जाणार आहोत? सईने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे आपल्याला मनमोकळा श्वास घेता येईल. ईशाने काहीही न विचारता आईच्या गळ्यात हात टाकला. त्या छोट्याशा मिठीत सईला आयुष्यभराची ताकद मिळाली. शहरात पोचल्यावर तिने एका लहानशा भाड्याच्या खोलीत राहायला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. खोली लहान होती. फर्निचर जवळजवळ नव्हतंच. स्वयंपाकासाठी 2 भांडी आणि झोपण्यासाठी गादी एवढीच व्यवस्था होती. पण त्या घरात एक गोष्ट होती जी मागच्या घरात कधीच नव्हती, शांतता. रात्री दार बंद झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी समाधान दिसू लागलं. आरव अभ्यासात लक्ष देऊ लागला. ईशा पुन्हा गाणी गुणगुणू लागली. सई दिवसभर शिवणकाम करायची, रात्री उशिरापर्यंत ऑर्डर पूर्ण करायची आणि प्रत्येक दिवसाबरोबर तिचा आत्मविश्वास वाढत गेला. काही महिन्यात तिचं काम इतकं वाढलं की आसपासच्या महिलाही तिच्याकडे कामासाठी येऊ लागल्या. ती फक्त स्वतःचं आयुष्य उभारत नव्हती तर इतरांनाही रोजगार देऊ लागली होती. दुसरीकडे विक्रमला जेव्हा सई घर सोडून गेल्याचं समजलं तेव्हा त्याला सुरुवातीला राग आला. त्याने फोन केले, नातेवाईकांमार्फत निरोप पाठवले, लोक काय म्हणतील असा प्रश्न विचारला. पण सईने यावेळी शांतपणे उत्तर दिलं, लोक माझ्यासोबत जगले नाहीत, त्यांनी माझ्या वेदना पाहिल्या नाहीत, त्यामुळे माझा निर्णयही ते घेऊ शकत नाहीत. काही दिवसांनी विक्रम स्वतः तिला भेटायला आला. त्याने पुन्हा एकत्र राहण्याची विनंती केली, बदलण्याचं आश्वासन दिलं. पण सईच्या मनात आता भीती नव्हती आणि आंधळा विश्वासही नव्हता. तिने फक्त एवढंच म्हटलं, विश्वास हा शब्दाने नाही, कृतीने परत मिळवावा लागतो. मी आता माझ्या मुलांचं बालपण पुन्हा धोक्यात घालणार नाही. वर्ष सरली. आरव अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करू लागला आणि ईशाला चित्रकलेची आवड निर्माण झाली. दोघंही आईच्या संघर्षाकडे पाहत मोठे झाले. सईने त्यांना कधीच वडिलांविषयी द्वेष शिकवला नाही. तिने फक्त इतकंच शिकवलं की प्रत्येक नात्यात परस्पर आदर, प्रामाणिकपणा आणि विश्वास असणं आवश्यक असतं. तिच्या छोट्याशा शिवणकामाच्या व्यवसायाचं पुढे बुटीकमध्ये रूपांतर झालं. गावातून शहरात आलेल्या अनेक महिलांना तिने काम दिलं आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एकदा एका शाळेच्या कार्यक्रमात आरवला विचारलं गेलं, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा हिरो कोण आहे? त्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, माझी आई, कारण तिने आम्हाला भीतीतून बाहेर काढून जगायला शिकवलं. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मागच्या रांगेत बसलेल्या सईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते पराभवाचे नव्हते, ते जिद्दीचे, आत्मसन्मानाचे आणि नव्या आयुष्याचे होते. तिने मागे वळून कधीच पाहिलं नाही, कारण तिला समजलं होतं की काही नाती फक्त टिकवण्यासाठी नसतात. काही वेळा स्वतःचा आणि आपल्या मुलांचा सन्मान जपण्यासाठी त्यांच्यापासून दूर जाणं हाच सर्वात योग्य मार्ग असतो. तिच्या आयुष्याचा खरा विजय कोणावर मात करण्यात नव्हता, तर स्वतःची हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यात होता. त्या छोट्याशा घरातून सुरू झालेला तिचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरला. आणि सईच्या मनात एकच समाधान होतं, तिने आपल्या मुलांना भीतीचा वारसा नाही तर धैर्याचा वारसा दिला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.